होतं तसंच मी देखील वक्तव्य करत आहे, अशा पद्धतीचं त्याचं स्टेटमेंट आहे. कुणाल कामरांची भूमिका कोणतीही चुकीची नाही. आम्ही तिचं समर्थन केलंय, पुन्हा समर्थन करतो. त्यांनी माफी मागण्याची गरज नाही. या देशामध्ये लोकशाही आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्यांनी कोणाचं नाव घेतलेलं नाही आहे. ठाण्यात काय रिक्षा काय एकच आहे का? ठाण्यात दाढीवाला एकच आहे का? ठाण्यात चष्मा एकच आहे का? अनेक लोक कोणी असू शकतं. त्यानंतर आज प्रशांत कुरटकर याला कोर्टामध्ये सादर केलं जाणार आहे. काय पद्धतीची कारवाई व्हावी अशी आपल्याला अपेक्षा आहे आणि मुळातच इतक्या उशीर लागल्याबद्दल गृह खातं हे जबाबदार असल्याची भूमिका काही जण व्यक्त करतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अशा कायद्याचा चौरंगा करायची. चौरंगा, एक उजवा हात कापायचे की याला कधी तलवार हातात नाही घेता आली पाहिजे आणि एक डावा पाय कापायचे की याला कधी घोड्यावर चढता नाही आलं पाहिजे. मला असं वाटतं याची जीभ छाटली पाहिजे की याला कधी कोणाला काही बोलता नाही आलं पाहिजे. काल देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमामध्ये भाषण देत असताना असं म्हणाले की 2014ला युती तुटली त्यावेळेला आम्ही 147 जागा देऊ केलेल्या होत्या, परंतु 151 जागांची मागणी होती. त्यावेळेला जर दिलं असतं तर युती टिकली असती आणि पुढे कदाचित चित्र बदललं असतं. मला असं वाटतं या आता 14च्या बोलण्याला काही अर्थ नाही. त्यांना बेसिक करायचीच नव्हती. त्यांना वाटत होतं मोदीची हवा आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी युती तोडलेली होती. आता या बोलण्याला कोणताही अर्थ नाही. आता 11 वर्ष झाले. मला असं वाटतं तो विषय आता बाजूला झालेला आहे.